धाराशिव शहरातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी मंजूर झालेला सुमारे 9.5 कोटी रुपयांचा निधी आता परत जाण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. मी परवेश शेख, आपण पाहतायत साबरमती न्यूज. जिल्हा नियोजन समितीकडून लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे हा निधी अद्याप खर्चाच्याच प्रतीक्षेत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी धाराशिव नगरपालिकेचा सुमारे 9.5 कोटी रुपये मंजूर झाले होते. नियमानुसार हा निधी 2025-26च्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 मार्च पर्यंत 100% खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु आर्थिक वर्ष संपायला केवळ 25 ते 26 दिवस उरलेले असतानाही पालिकेकडून समाज कल्याण विभागाकडे विकास कामांचा एकही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. ही बाब विशेष ठरत आहे. मागील 2 ते 2.5 महिन्यापर्यंत पालिकेचा कारभार प्रशासक आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या हाती होता. त्या काळात निधीचा योग्य वापर करून कामांना गती देणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आता पालिकेत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी विराजमान झाले असले तरी त्यांच्या स्तरावरून अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे 9.5 कोटींची मोठी रक्कम अजूनही खर्चाशिवाय पडून आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे गटनेते सिद्धार्थ बनसोडे यांनी इशारा देत सांगितले की मागासवर्गीय समाजाच्या हक्काचा निधी जर परत गेला तर तीव्र आंदोलन केले जाईल आणि गरज पडल्यास न्यायालयाची धाव घेतली जाईल. दरम्यान दलित वस्त्यांच्या विकासासाठीचा हा निधी वेळेत खर्च होणार का, की पुन्हा एकदा पालिकेच्या कासोगती कारभारामुळे तो शासनाकडे परत जाणार, याकडे धाराशिव शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.